शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी अनिल शिंत्रे आपल्या शेतामध्ये तुमचं स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, ज्या वेळेला ऊस मोठा होतो, रेग्युलर चार्जिंग पंपनं आत जाता येत नाही आणि फवारणी घेता येत नाही. अशा वेळेला आपल्याला ड्रोननं फवारणी घेणं गरजेचं आहे. तर ड्रोननं फवारणी घेतेवेळी आपल्याला कोणत्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपली जी आपण ड्रोनसाठी जो खर्च करणार आहोत, त्याचा आपल्याला 100% फायदा झाला पाहिजे. ही संपूर्ण मी माहिती तुम्हाला सांगणार आहे शेतकरी मित्रांनो. 4-5 गोष्टी आहेत, त्याची आपण काळजीपूर्वक त्या गोष्टी करायला पाहिजेत. तरच तुम्हाला ड्रोननं फवारणी करतेवेळी तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. आणि कोणती औषधं आपल्याला ड्रोनमधून वापरायची आहेत, ही सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, माझ्या व्हिडिओला फॉलो करा. अशीच माहिती मी तुम्हाला देत राहतोय. यूट्यूबला बघत असाल तर हाईप करा, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हे ऊस आहे असं धरा. आणि ड्रोननं आपण औषध फवारणी करणार आहे. हा ड्रोन आहे असं धरा. हे जे अंतर आहे शेतकरी मित्रांनो, हे अंतर जास्त नसावं. हा ऊस आहे आणि हा ड्रोन आहे. या दोन्हीमधलं जे अंतर आहे ते 1 ते 2 फूट असावं. जास्त 7-8 फूट असं अंतर करू नका. तर आपल्याला त्या फवारणीचे फायदे घ्यायचे असतील तर हे अंतर कमी असायला पाहिजे. 1 नंबर. 2 नंबर, वारं 0 पाहिजे. म्हणजे वारं अजिबात नको, तरच ड्रोनची फवारणी घ्या. नाहीतर आपलं जे औषध आहे ते 70 ते 80% दुसऱ्याच्या शेतामध्ये जातं. असंच वायफळ जातं. त्याचं कारण काय आहे तुम्हाला सांगतो. आता एक थेंब हा पाण्याचा आहे. पाण्याचा हा एक थेंब आहे. ड्रोन काय करतं, याचं एवढं बारीक पार्टिकल्स तयार करतं, जेणेकरून एक थेंबाचं 200 ते 250 थेंब, 250 बारीक पार्टिकल्स, मायक्रो पार्टिकल्स तयार करतं. आणि याच्यामुळं शेतकरी मित्रांनो, आपल्याला आपण 200 लिटरची पाण्याची टॉकी जी आहे, ड्रोन काय करतं 10 ते 20 लिटरमध्ये ते क्लिअर करतं. म्हणजे 200 लिटरला आपण जी खतं टाकणार आहोत, ती 20 लिटर पाण्यामध्ये आपल्याला टाकायची आहेत. आणि एक थेंबाचा 200 ते 250 थेंब एवढं बारीक मायक्रो पार्टिकल्स तयार करतं ड्रोन. त्यामुळं ड्रोनचं फायदे काय आहेत, तर फवारणी आपण कधीही घेऊ शकतो. कितीही मोठा ऊस होऊन दे, पडून दे, काहीही होऊन दे, आपण ड्रोनची फवारणी घेऊ शकतो. हा त्याचा फायदा आहे. पण वारं अजिबात नको पाहिजे. नाही, वारं असेल तर काय होतं, आता या ड्रोनचं जे मायक्रो पार्टिकल्स जे सोडत जातं, जे स्प्रे घेत जातं, ते वर असंच ते वाऱ्याबरोबर बाहेर जातात आणि आपल्या ऊसावर कमी पडतात आणि बाहेरच जातात. तुम्ही ड्रोननं फवारणी घेतेवेळी बघा, शेजारी 400-500 फुटावर जरी असं मीटरवर औषध मारत असेल तर साईडला वास येतो. त्याचं कारण काय? बाहेर औषध वाया जातं जास्तीत जास्त. त्यामुळं सकाळी ज्यावेळेला वातावरण फ्रेश असतं, त्यावेळेला ड्रोननं फवारणी घ्या शक्यतो करून. कारण सकाळचं वातावरण एकदम शांत असतं. वारं अजिबात नसतं. तुम्ही सकाळी 6:15, 6:30, पावणे 7, 7, 8 वाजेपर्यंत वारं नसताना घ्या तुम्ही. त्यामुळं त्याचे फायदे भरपूर होणार आहेत. ही एक काळजी घ्यायची आहे. त्यामुळं वारं नसताना एक फवारणी घ्यायची आहे. 2 नंबर म्हणजे ड्रोन आणि ऊसामधील अंतर जे आहे ते कमीत कमी असावं. ही सुद्धा काळजी घ्यायची आहे आपल्याला. तर शेतकरी मित्रांनो, 200 लिटरचं मटेरियल जे आहे ते तुम्ही 20 लिटरमध्ये टाकलात तरी पण काही प्रॉब्लेम होत नाही. कारण एक थेंबाचं 200 ते 250 मायक्रो पार्टिकल्स तयार करतं ड्रोन. त्यामुळं ड्रोनची फवारणी फायदेशीर आहे.
पण ही एवढी काळजी घ्यायला पाहिजे. आता तुम्हाला सांगतो मी कोणती आपल्याला फवारणीसाठी मटेरियल घ्यायचं आहे. GA घ्या तुम्ही. आता ऊस मोठा झालेला असतोय त्यामुळे GA 8 ग्रॅम घ्यायला काही हरकत नाही शेतकरी मित्रांनो. 6BA ते सुद्धा 8 ग्रॅम घ्यायला काय हरकत नाही. GA आणि 6 मुळे शेतकरी मित्रांनो 2 कांडीतील जे अंतर आहे ते चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतं. हे जे अंतर आहे झिब्रेलिक ॲसिडमुळं हे अंतर चांगल्या पद्धतीने पडतं आणि 6BA जे आहे आपल्याला ते वाढीला जोम येतो. मी ह्याच्या आधी सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. नारळाचं पाणी जरी घेतलात तुम्ही तरी तुम्हाला 6BA त्यामधून मिळून जाईल. 5 ते 6 नारळ घेऊ शकताय, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर आपल्याला 05234 ही ग्रेड घ्यायची आहे. 1 किलो. तर शेतकरी मित्रांनो 05234 1 किलो घ्यायचं आहे. त्यानंतर इसाबेन घ्यायचं आहे. इसाबेन घ्यायचं आहे 200 मिली. त्यानंतर गोदरेज विपुल बूस्टर घ्यायचं आहे. तेही 200 ml घ्यायचं आहे. त्यानंतर कीटकनाशकमध्ये आपल्याला तुमच्या इथं लोकरी मावा पडलून दे काहीही प्रॉब्लेम नाही. हमला सगळ्यात बेस्ट आहे. हमलासुद्धा 200 ml घ्यायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो ही आता आपण 200 लिटरचं मटेरियल 20 लिटर पाण्यामध्ये टाकत आहोत. लक्ष द्या. तर 20 लिटरमध्ये हे हमला 200 मिली टाकायचा आहे. तर याचा याचा काय म्हणजे नुकसान होतंय काय असं तुम्हाला वाटत असेल तर माझ्याकडे लक्ष द्या. एकदम बारीक पार्टिकल्स तयार होतात आणि थोडं फक्त एकदम बारीक असं पानावर जाऊन चिकटून बसतं ते. त्यामुळं त्यांना काही त्रास होत नाही. कारण भिजवून काढत नाही तुमचं पान. उगाच बारीक एकदम पार्टिकल्स तयार होतात. हमला. त्यानंतर कॉन्टाप वापरा. हे बुरशीनाशक आहे. तेही 200 मिली वापरा. त्यानंतर सिलिकॉन स्टिकर वापरा. शेतकरी मित्रांनो मी जर सिलिकॉन स्टिकर मी एक वेळा चुकून राहतं. सिलिकॉन स्टिकर दरवेळेला वापरणं गरजेचं आहे. ही जी औषधं आहेत ही चांगल्या पद्धतीनं मिक्स होतात सिलिकॉन स्टिकरमुळं आणि मिक्स झाल्यामुळं चांगल्या पद्धतीनं पानांवर चिकटून बसतं, पसरतं चांगल्या पद्धतीनं. त्यामुळं सिलिकॉन स्टिकर वापरणं गरजेचं आहे आणि या उन्हाचं संरक्षणसुद्धा करतं सिलिकॉन स्टिकर. त्यामुळं त्याचा वापर करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो असंच माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. गुड मॉर्निंग शेतकरी मित्रांनो. तुमचा दिवस शुभ जावो. धन्यवाद.